नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर सुजाता दीक्षित लिखित एक कविता तुमच्यापर्यंत पोहोचवते. फार सुंदर लिहिली त्यांनी ही कविता. गणित आयुष्याचं. प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात प्रॉब्लेम, कुणालाच देता येत नाही ब्लेम. एकमेकांना द्यायची उदाहरणं, कुणाकुणाला हातचं धरणं. कशाची करायची वजावट, कशा कशात येते घट. कुणाकुणाला भाग पाडायचे ते आपले आपणच ठरवायचे. कुणापासून होतो आपला घात, घ्यायचं असतं हे पुरेपूर ध्यानात. बरोबर उत्तरं पण प्रत्येकाची वेगळी रीत. बरोबर उत्तर पण प्रत्येकाची वेगळी रीत, नाहीतर घडतं काही विपरीत. कधी कधी अधिक उणे, सगळ्यांचेच त्यात हित पाहणे. बोलतानाही लागतो ताळमेळ. हो, बोलतानाही लागतो ताळमेळ, नाहीतर मग सगळाच होतो खेळ. विचारांचा ताळेबंद आणि लेखाजोखा, विचारांचा ताळेबंद आणि लेखाजोखा, आयव्यय पत्रकाचा हा मेळ अनोखा. आणि सगळ्यात शेवटच्या 2 ओळी अतिशय महत्त्वाच्या. ज्याला जमतो उत्तम व्यवहार, त्याला मग लागत नाही कशाचाच आधार. ज्याला जमतो उत्तम व्यवहार, त्याला मग लागत नाही कशाचाच आधार. श्रोते हो, असं हे आयुष्याचं गणित आपण प्रत्येकानं अगदी शांतपणे, संयमितपणे सोडवलं ना, तर नक्कीच त्याचं उत्तर आपल्याला हवं तसं अर्थातच बरोबर येतं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.